पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. कुणीतरी माझ्या भावना दुखावल्या म्हणून मला सतत रागावलेलं राहण्याची गरज नाही, किंवा कुणाला तरी काहीतरी सांगणं कारण मला आवडत नाही ते माझ्याशी कसे वागले. ज्यांना अधिक दिलं जाईल त्यांच्याकडनं अपेक्षाही जास्त असेल. काही जण अशा गोष्टी देवाकडे मागतात ज्या हाताळण्याची आपली तयारी नसते, कारण पुष्कळदा तुम्ही तुमच्या भावनेनुसार चालवले जाता. असं म्हणूया की एखादी स्त्री सांगते की या व्यक्तीकडे मला ओढल्यासारखं वाटतंय, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा मी त्या व्यक्तीभोवती असते मी अशी हे काहीतरी असतं. मला विश्वास आहे की हे दैवी आहे मला, आणि वाटतं असं की देव मला दाखवतोय की हा पुरुष हा तुझ्यासाठीच आहे. आमेन. पहिली गोष्ट, जर तो आधीच विवाहित असेल आणि लगेच तुम्हाला समजेल हे दैवी नाही. बघा, कसंही असलं तरी आपण तेवढे हुशार नसतो. मला क्षमा करा पण आपण नसतोच. आणि मग आपण अशा मूर्ख गोष्टींच्या मागे लागतो. एक सांगू, माझा विवाह चुकीच्या माणसाशी झाला, देवाला तर ते सुधारायचंय. चला, किती स्वतःला फसवाल तुम्ही. म्हणाल पण मग मला कसं कळणार? ज्यावेळी मी त्याच्या भोवती असते मला प्रकर्षाने ते जाणवतं, मला कसं कळणार? कदाचित तुम्हाला नाही कळणार, पण कसं ते मी सांगते. जर तुम्हाला शोधायचं असेल उत्तर तर मी दिलं तर चालेल का तुम्हाला? कसं शोधायचं सांगू तुम्हाला? त्यासाठी प्रार्थना करा. तुमचं तोंड बंद ठेवा. दुसऱ्या कुणालाही जाऊन सांगत बसू नका तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही काय विचार करताय. त्या व्यक्तीलाही सांगू नका मला असं वाटतंय आपलं लग्न होणार आहे. मला वाटतं लोक असा गोंधळ घालतात. जरी तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं असेल, मूर्खासारखे त्याला घाबरू नका. प्रार्थना करा, तुमचे ओठ शिवून टाका. आणि आता ऐका, देव काय करतो त्यासाठी थांबून वाट पहा. चला ना, तुम्हाला जर खरंच देवाची इच्छा हवी असेल तर ते करण्यात काही समस्या येणार नाही. मी म्हटलं, तुम्हाला खरंच देवाची इच्छा हवी असेल तर तुम्हाला काहीही समस्या येणार नाही. जर तुम्हाला खरंच देवाची इच्छा हवी असेल, चला, जर तुम्हाला खरंच देवाची इच्छा हवी असेल तर हे करण्यात तुम्हाला काहीही समस्या येणार नाही. प्रार्थना करा. असाध्य ते साध्य करणारा परमेश्वर आहे. जर ती योग्य गोष्ट असेल तर देव त्याच्या मनातही ते घालेलच. देव तशी परिस्थिती तयार करील. त्याला काही काळ लागेल, पण सरते शेवटी जशी घडायला हवी तशी ती गोष्ट घडून येईल. जर देवावर तुमचा विश्वास असेल तर नरकातला कोणताही सैतान जे तुम्हाला हवंय त्यापासून वंचित ठेवू शकणार नाही. आत्ताच मी तुम्हाला छान सल्ला दिलाय, तेव्हा जेव्हा तुम्हाला खात्री नसेल, अशा काही गोष्टी आहेत ज्या देववचनात सापडत नाहीत. नवीन कार केव्हा घ्यावी हे बायबल सांगत नाही. काही तत्व आहेत ज्यानुसार तुम्ही वागायला हवं. कुणाशी लग्न करावं हे बायबल सांगत नाही. कुणाशी लग्न करू नये हे सांगतं. विजोडाशी लग्न संबंध ठेवू नका ते सांगतं. भावनावश होऊन गोष्टी करू नका. पुष्कळ गोष्टी ते आपल्याला सांगतं, पण अशा काही गोष्टी असतात जिथे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात आणि मग त्यासाठी आपल्याला अध्याय किंवा वचन सापडत नाही. म्हणून आपण प्रार्थना करावी, देवाला विचारायला हवं कोणत्या तरी प्रकारचं समर्थन जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकतं, आणि आपण केवळ त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि अजून थोडी प्रार्थना करावी. मला विश्वास आहे की भावना चंचल असतात. तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? त्या कपटी, उचकवणाऱ्या, अस्थिर, बदलणाऱ्या, व्यक्तीनुसार बदलणाऱ्या असतात आणि भाकीत न करण्याजोगी. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला काय वाटेल तुम्ही सांगू शकणार नाही, कारण भावना या आपल्या विचारांद्वारे परिणामित केल्या जाऊ शकतात. आणि मन ही रणभूमी आहे. सैतान आपल्या मनात विचार घालतो. त्यासाठी आपल्याला देववचन ठाऊक असायला हवं, म्हणजे आपण चुकीचे विचार झटकून टाकू शकतो. आणि जर
देवाने एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली आहे आणि सैतान तुमच्या मनाशी खेळ खेळत असेल तर पुन्हा विचार करायची गरज नाही. याचं अचूक उदाहरण आपल्याला उत्पत्तीत दिसून येत. आपण परत त्याविषयी बोलूया. हव्वेच्या बाबतीत हव्वेला ठाऊक होतं देवाने सांगितलंय, तिने सैतानाला सांगितलं देवाने काय सांगितलंय, आणि सैतान म्हणतोय खरंच त्याला तसं म्हणायचं नव्हतं. हव्वा, तू परत विचार कर, देवाला असं म्हणायचं नसावं. आपण शिकायची गरज आहे आत्म्यासोबत कसं चालायचं, केवळ आपल्या विचारांना मारून टाकायचं नाही. असं होतं की तुम्ही 101 वेळा काही विचार करता, 30 दिवस त्यावर विचार करत राहता, म्हणून आपण आजकाल सच्चेपणा गमावत चाललो आहोत. अशा प्रकारे आपण लोकांची पिछेहाट करतो की ते म्हणतात बोलल्याप्रमाणे चाललंच पाहिजे. असं काही नाही, हे चुकीचं आहे. कारण लोक भावनिक होऊन जबाबदारी घेतात किंवा ते जबाबदारी घेतात पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केल्यामुळे, आणि 2 दिवसांनी तसं करण्याचा त्यांना विचारही शिवत नाही. अगदी हेच बायबल सांगतं. बांधकामाला सुरुवात करण्याआधी तुम्ही त्यासाठी लागणारी किंमत आणि हे पूर्ण करण्यासाठी स्वतःकडे असलेली साधनं याची पडताळणी करावी. देव अशा अर्धवट पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांनी आणि सुरुवात केलेल्या पण न संपवलेल्या योजनांनी खुश होत नाही आहो. चला, सुरुवात करणं सोपं आहे. खेळात तुम्हाला खूप गुण मिळू शकतील, पण त्या गुणांचा फायदा काय जर कोणी प्रोत्साहन द्यायला आणि टाळ्या वाजवायला नसेल तर? मला खेळ बघणारे प्रेक्षक आवडतात. हे आजकाल खूप कठीण झालंय आहो. जे 15 किंवा 20 किंवा 25 वर्ष एकाच कंपनीत टिकून राहतात, ही आजची पद्धत आहे. सामान्यतः हल्ली असं दिसतं की म्हणजे असे लोक असतात जे म्हणतात की आम्ही असं करू तसं करू, आणि 2-3 महिन्यांनी ते तिथे दिसतच नाहीत आपल्याला. पण मला विश्वास आहे की आपल्याला सगळ्यात मोठा फायदा मिळतो तो एक गोष्ट, सतत आणि वारंवार वारंवार करत राहण्याने सैतानाला बाहेर काढता तुम्ही. त्याला समजतं तुमच्या फंदात पडता कामा नाही, कारण तुम्ही सोडणारही नाही आणि थांबणारही नाही. आणि आता तुम्ही एखादी भावनिक टोपली भरणार नाही जी सोमवारी हो हो म्हणून भरणार आणि मंगळवारी नाही नाही म्हणून रिकामी होणार. एखाद्या पाळणा घरात काम करणार का असं पालकांनी विचारल्यावर हो म्हणणं सोपं असतं. जोवर काही आठवडे तुम्ही तिथे काम करत नाही आणि एखाद्या बाळाला जर जुलाब लागले तर सतत तुम्हाला डायपर्स बदलावे लागतात, आणि मग एकाएकी तुम्ही त्या पाळणा घरात जाणं थांबवता. काही ख्रिस्ती लोक दर 3 आठवड्यांनी नवीन सेवा सुरू करतात. भावना दुष्ट नसतात, पण त्या पवित्रही नसतात किंवा शुद्धही नसतात. त्या दैवी वापरासाठी वेगळ्याही केलेल्या नसतात, त्या असतात. आणि त्या जशा असतात तशीच त्यांची पारख होते. मला हवंय तुम्ही तुमच्या भावनांना भेटावं. मला हवंय भावनांनी तुमच्यावर ताबा मिळवण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर ताबा मिळवावा. तुमचा एक हिस्सा म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहावं, आणि जो आनंददायक असू शकेल तरीही त्रासदायक असेल तरी तुम्ही त्यांच्याद्वारे चालवलेले किंवा त्यांच्या अधिकारात नसाल. त्यांनी तुमच्यावर हुकूमत गाजवून तुमच्या निवडींवर ताबा मिळवू नये कधीही. जितके जास्त तुम्ही भावनेच्या आहारी जाल तितक्या जास्त त्या शक्तिशाली होतील आणि त्यांचं नियंत्रण अधिक वाढत जाईल. जर तुम्ही भावनांना नाही म्हणायला शिकलात, कारण जेव्हा तुम्ही भावनांना हो म्हणता तेव्हा देवाला तुम्हाला नाही म्हणावंच लागणार आहे हे तुम्हाला समजतं. काही काळ तुम्हाला झगडावं लागेल, पण तुम्हाला कळेल की तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनाल आणि योग्य गोष्टींना तुम्ही हो म्हणाल, चुकीच्या गोष्टींना नाही म्हणाल. तुमची दैहिकता काटेकोर होईल, ती अगदी मृतवत होईल. त्यांची थोडीशी शक्ती आणि तुमच्यावरचा पगडा मृतवत होईल. जसजसे तुम्ही त्यांना खायला देणार नाही त्या भावना अशक्त होत जातील. त्यांना जर आपण भरवत राहिलो तर आपली दैहिकता वाढत जाते. आपण वधस्तंभावर न खेळलेल्या आत्म्याला भरवत राहतो, कारण आपण त्याचं ऐकत राहतो, पण प्रत्येक वेळी आपण त्याला भरवलं नाही तर तो हळूहळू अशक्त, दुर्बल आणि कमजोर होत जातो. जेव्हा मी विचार करते ज्या काही गोष्टी मी करायचे आणि कशी मी डेव्हवर चिडायचे, जेव्हा माझ्या मनाप्रमाणे व्हायचं नाही, काही वेळा बोलणं बंद करायचे 1, 2 किंवा 3 आठवडे सुद्धा, आणि मग खूप हतबल व्हायचे मी, आणि माझं पोट बिघडायचं मग, आणि डोकं दुखायचं, माझी मान दुखायची, कंबर दुखायची, मी पुटपुटायचे, वैतागायचे, कुणाबरोबर टीव्ही पाहायचे नाही, गादीच्या अगदी कडेला झोपायचे म्हणजे डेव्ह मला स्पर्शही करणार नाही. आणि कारण काय होतं, काय तर माझ्या मनासारखं घडलं नाही म्हणून.
याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. प्रत्येक वेळी मनासारखं घडणं म्हणजे स्वातंत्र्य नाही. जगाला हेच स्वातंत्र्य वाटतं. स्वातंत्र्य म्हणजे देवाला हो म्हणता येणं आहे, स्वतःला नाकारणं आहे आणि स्वतःच्या मनाप्रमाणे घडलं नाही तरी आनंदी राहणं आहे. हो हो, तुम्ही एका स्वतंत्र स्त्रीकडे पाहताय. आनंदी होण्यासाठी मला स्वतःचा मार्ग निवडण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी मी देवला काही करायला सांगितलं, तो म्हणाला नाही. खरं तर तो गोल्फ खेळायला जाणार होता. मी त्याला म्हटलं आज माझ्यासोबत घरीच थांबलास तर आज तू जाऊ नयेस असं वाटतंय. तो म्हणाला नाही. मी म्हटलं ठीक आहे. सुरुवातीला मला अवघडल्यासारखं वाटलं, पण मग नंतर मी विचार केला या क्षणी मी निवड करू शकते. आणि मग मी मोठ्यांदा म्हणाले. जेव्हा तो निघून गेला होता मी म्हटलं आनंदी राहण्यासाठी मला माझा मार्ग निवडायचा आहे. मी माझी रात्र आनंदात घालवीन. आमेन. कारण मला माहिती आहे तो माझ्यावर प्रेम करतो. माझ्यावर प्रेम नाही म्हणून तो असं करत नाहीये. काही कारणास्तव करतोय. त्याला तसंच करायचंय. आणि एक सांगू, पुरुष सहसा बायकांच्या मताप्रमाणे वागत नाहीत. ते फक्त स्वतःला हवं ते करतात. आणि मी मात्र नको जाऊस ना, आज तू माझ्याबरोबर घरी थांब. नको जाऊस ना. नाही, मी जाणार. अगं 42 वर्ष झाली तरी तुला कळत कसं नाही? हो, पण संदेशासाठी त्याने मला चांगला विषय दिला. हो, मी डेव्हशी लग्न केलं नसताना मला संदेशासाठी इतके विषय मिळाले नसते. आमच्या लग्नाला पूर्ण 42 वर्ष झाली आहेत आणि 43वी चालू आहे. जेव्हा मी हा संदेश देतीये आणि मला समजतंय मी कशाविषयी बोलतीये. इतक्या काय लग्न टिकवणं म्हणजे काय ते मला माहितीये. काही दिवसांपूर्वी माझ्या लक्षात आलं आमच्या लग्नाला 42.5 वर्ष झाली आहेत आणि मला वाटलं डेव्हने जवळजवळ 20 बायकांची लग्न केल्यासारखं आहे. कारण मी सारखी बदलत असते. साधारण प्रत्येक 2 वर्षांनी माझी नवीन आवृत्ती असते. अहो, आमेन. पण हे छान आहे हो ना. देवाचे आभार की आम्ही बदलू शकतो. भावना काही वेळा मदतगार ठरतात, काही वेळा त्या दुःखदायी असतात. पण एक गोष्ट नक्की, त्या सतत बदलत असतात. कधी कधी त्या ठोस काही कारण नसताना बदलतात. सकारात्मक नकारात्मक असतात. आपल्याला सकारात्मक आवडतात, नकारात्मक आवडत नाहीत. ज्यावेळी तुम्हाला नको असतात त्यावेळी त्या येतात, त्या चुकीच्या भावना. आणि चांगल्या भावना तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्हाला त्या हव्या असतात. कुठे आहेत ते कळत नाहीत. नको असताना देखील येण्यापासून तुम्ही त्यांना अडवू शकत नाही. जणू त्यांना स्वतःच असं मन असतं. ते आपल्याला एखाद्या वेळी रडवू शकतात, हसवूही शकतात. परिस्थिती चांगली असताना त्या चांगल्या असतात. वाट बघण्याच्या आणि बदलाच्या काळात त्या तशाच वागतात. जर तुम्हाला भडक भावना पाहायच्या असतील तर तुमच्या जीवनात काही बदल घडेपर्यंत जरा वाट बघावी लागेल. त्या बाबतीत मी नंतरच्या संदेशात बोलणार आहे. तुम्हाला नको असतानाच त्या कार्यरत होतात. कधी कधी वेगळ्याच कारणासाठी तुम्ही पलंगावर जाता. एका रात्रीत सगळ्या भावनाच बदलतात आणि तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला खूप गोड वाटत असतं, प्रेमळ वाटत असतं. पलंगावर जाता, सकाळी तुम्ही उठता तेव्हा डोकं फोडावं असं वाटतं. आणि तुम्हाला समजत नाही काय बिनसलंय ते कळत नाही तुम्हाला. भावनांचं आपल्या अस्तित्वाशीच नातं असतं आणि तुम्ही जेव्हा थकलेले असता तुम्हाला त्या भावनिक बनवतात. तुम्ही जेव्हा थकलेले असता सगळ्यांवर आरडाओरडा करत असता. सगळ्या भावना तुम्हाला दुःखी करतात. आणि बघा, तुमच्या भावना तुमच्या विचारांशी जोडल्या जातात आणि पुष्कळदा तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ते करता. त्यांचा संबंध तुमच्या भावनांशी असतो. आमेन. ते आपल्या इच्छांबरोबर सुद्धा जोडल्या जातात. आपल्याला हवं ते मिळत नसेल तर आपल्या भावना उदास होतात, फुकतात, दुःखी होतात. स्तोत्रसंहिता अध्याय 7-9 मध्ये म्हटलंय की ज्या देवाची आपण भक्ती करतो तो आपल्या विचारशक्तीची आणि भावनांची परीक्षा घेतो. म्हणजेच काही घटना तो आपल्या जीवनात घडू देतो आणि त्याचा परिणाम आपल्या भावनांवर होतो, जोवर आपल्याला समजत नाही की भावनेद्वारे आपण चालवले जाऊ नये.
तुम्ही केवळ कल्पना करू शकत नाही का जे तुम्हाला मूर्ख बनवतात त्या सगळ्यांनी तुमच्यापासून काही अंतरावरच असावं? एक सांगू, जोवर तुम्ही असं राहायला शिकणार नाही आणि पौलासारखे होणार नाही तोवर सर्व लोकांबरोबर तुम्हाला सामना करावा लागेल आणि तुम्ही सतत आणि वारंवार वारंवार जोवर तुम्ही शिकत नाही त्यांना हाताळायला. तुम्ही कधी अशी प्रार्थना केली नाही का की तुम्ही नावडत्या व्यक्तीवर प्रेम कराल? की तुम्ही अस्वस्थ होता ज्यावेळी कुणीतरी तुमच्या आजूबाजूला असं येतं जे तुम्हाला अजिबात आवडत नाहीत? स्तोत्रसंहिता 94:12-13 हे परमेश्वर ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य, आशीर्वादित, आनंदित आणि हेवायोग्य आहे. शिस्त म्हणजे गंमत नाही. देव आपल्याला शिस्त का लावतो? कारण त्याला तू विपत्काली आराम देशील तोपर्यंत दुर्जनांसाठी खाच खणली जाईल. तर आपण असं म्हणू शकतो की खरंच जो तुमच्याशी अन्यायाने वागतोय किंवा जर तुमच्या विरुद्ध वाईट गोष्टी बोलतोय म्हणून तुम्ही अस्वस्थ झाला आहात, तर ते वारंवार 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 घडणारे, कदाचित व्यक्ती तीच नसेल पण तोच प्रकार परत घडू शकतो वारंवार. जोवर तुम्ही असल्या प्रकारांनी अस्वस्थ न होणं शिकत नाही तोवर प्रार्थना करा तुमच्या शत्रूंना देवानी हाताळावं म्हणून त्याच्याकडे सोपवून द्या. तो तुमचा न्यायदाता आहे. कदाचित तुमच्या बदलण्याने परिस्थिती बदलणार नाही, पण मुद्दा असा आहे की त्या परिस्थितीमुळे आपण हतबल होणार नाही आणि परिस्थितीला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेमुळेच आपण हतबल होतो आहोत बऱ्याचदा. चला, आज मला हवंय की हा मुख्य मुद्दा तुम्हाला समजावा, कारण मला नाही वाटत की मी बोलण्यापासून लोकांना थांबवू शकते. माझ्या बाबतीतल्या गोष्टी खऱ्या नाहीयेत, पण मला काळजी करायची गरज नाही. आणि जर मी काळजी करणार नाही तर त्या मला सतावणार नाहीत. तुम्ही त्याच प्रकारच्या परिस्थितीतून जाल. प्रकार अगदी तसाच नसेल, साधारण तशीच परिस्थिती, पण आपण शिकू काहीतरी. 1 कोरिंथ अध्याय 2:13 पासून अगदी अध्याय 3:3 पर्यंत. आता बघा, मला हे सगळं वाचायचं नाहीये, पण ते सामान्य व्यक्ती, आत्मिक आणि दैहिक व्यक्तीच्या संदर्भात आहे. ते म्हणतं सामान्य व्यक्ती आत्मिकाला समजू शकत नाही. आत्मिक व्यक्ती गोष्टींमधला भेद ओळखू शकते. खरी आत्मिक व्यक्ती त्याच्या इच्छा, विचार, भावनांप्रमाणे चालत नाही, ती भेद ओळखून असते. बायबल म्हणतं ती व्यक्ती गोष्टी तपासून पाहते, त्यांना प्रश्न विचारून पाहते, प्रतिप्रश्न करून पाहते, ती त्या गोष्टींमध्ये शिरून पाहते, ती देवाचं वचन तावून सुलाखून पाहते. खरी आत्मिक व्यक्ती मनाची शांती मिळेपर्यंत वाट पाहते. ती वाट पाहते योग्य तडजोड होईपर्यंत. ती प्रार्थना करते आणि वाट पाहते देवाच्या कार्याची. पण दैहिक व्यक्ती तशी नसते. सामान्य व्यक्ती तारण न पावलेली असते. देवाशी त्यांचं कसलं नातं नसतं. शुभ वर्तमानाप्रती त्यांना काही लगाव नसतो. ती केवळ आपल्याला हव्या असणाऱ्या इच्छा, विचार आणि भावनेद्वारे चालवली जाते. जोडीला नैसर्गिक कल्पना. आत्मिक मनुष्य केवळ नव्याने जन्म पावलेला नसतो, तर तो आत्मिक खोली दर्शवतो. इतरांशी कसं वागायचं हे याला ठाऊक असतं. इतरांबरोबर योग्य वागण्यासाठी ही व्यक्ती काहीही करू इच्छिते आणि आपल्या जीवनात ही व्यक्ती शांती ठेवते, कारण त्या व्यक्तीला शांती आणि आनंदाचं रहस्य माहीत असतं. आणि ती व्यक्ती जाणते की जर ती शांती मी गमावली तर मी शक्ती गमवेन. तिला जाणीव असते की प्रभूमधला आनंद ही माझी ताकद आहे, म्हणून ती स्वतःला थंड ठेवते, कारण ती जाणते की जर तिने असं केलं नाही तर ती सैतानाला दरवाजा उघडणार आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी मी हे शिकले की जर मी माझ्या घरात माझ्या पतीशी भांडले तर या पुलपीठापासून मी दूर राहीन, कारण सैतान माझा द्वेष करतो. आणि जर मी त्याच्यासाठी दरवाजा उघडला तर मग तो माझं काय करील हे सांगण्याची गरजच नाही. मी 38 भाषांमध्ये जगभरात टीव्हीवर संदेश देण्याची अपेक्षा करू शकत नाही जर बंद दरवाजा मागे मी माझ्या पतीवर रागावलेले राहिले तर. हो, जर मी संदेश देते तर मीही तसं वागायला हवं. आत्मिक मनुष्य संकुचित स्वभावाचा नसतो. तो कारण मीमांसा ऐकायला तयार असतो. तो सत्याने भरलेला असतो. तो एकनिष्ठ असतो. तो त्याची वचनं पाळतो. त्याला काहीही वाटो. त्याचं जीवन प्रीतीच्या नियमांद्वारे चालवलं जातं. त्याच्याद्वारे आत्म्याची फळं दिसतात. पण बघा, दैहिक मनुष्य, मला हे सांगू द्या की खूप
खूप खूपसे ख्रिस्ती लोक हे दैहिक आहेत. काही वर्षांपूर्वी मीही खूप दैहिक होते. मी प्रत्येक रविवारी चर्चला जायचे. मी सुवार्ता प्रसार गटात होते. माझे पती वरिष्ठ सभेत होते. चर्चमध्ये आम्ही खूप कार्य करायचो, पण मी खूपच दैहिक होते. आणि खेदाची बाब ही की मी देवावर खूप प्रीती करायचे. मला विश्वास होता की माझं तारण झालंय. मला विश्वास होता मी स्वर्गात जाणार. जर मला मरण आलं तर दैहिक मनुष्याचं तारण होतं. पण इथे बघा, त्याला कशावरही विजय मिळत नाही, कारण ते पूर्णतः प्राणामध्ये जगतात आणि ते अद्यापही देवाला त्यांच्या सोबत कार्य करू देत नाहीत. कुणाला समजतंय मी काय म्हणते ते? म्हणूनच ख्रिस्तीपणाला जगात मोठा कलंक लागलेला आहे. कारण आपण फक्त बोलबच्चन आहोत, त्याप्रमाणे चालचलन नाहीये आपलं. कारण देवाला आपण स्वतःला हाताळू देत नाही. आपण वचन ऐकतो. बघा, आपण आपल्या आज्ञांकितपणाच्या पलीकडे जाऊन शिक्षण घेतलंय. अजून किती बायबल स्टडीची आपल्याला गरज आहे? कुणालाही पटकन क्षमा करण्यासाठी सांगा मला तुम्ही. चला, मी चांगला संदेश देते आहोत. चला, अजून किती बायबल स्टडीची आपल्याला गरज भासणार आहे? गरजवंतांना मदत करण्यासाठी कुठल्याही 3 भविष्य कथनांची किंवा 2 देवदूतांच्या उपस्थितीची गरज नाहीये. वा, येशू, या आठवड्यात गंमत येणार आहे. दैहिक मनुष्याचं तारण झालं असलं तरी तो तारण न पावल्यासारखा वागतो. तो लहान मुलासारखा विश्वास ठेवणारा नसतो. ते तुम्हाला त्याच्या मत्सरातून दिसून येतं. विरोधाचा आत्मा विभाजन आणतो. तो कहाण्या रंगवतो. तो थापा मारतो. तो नकचढेपणा करतो. तो ख्रिस्ताऐवजी लोकांच्या मतासाठी जीवन जगतो. तो वैर दाखवतो. तो स्वेच्छेने चालवला जातो. त्याच्या भावना आणि मूड सतत बदलणारे असतात. 1 कोरिंथी अध्याय 13 वचन 11 हे आपण पडद्यावर पाहू, म्हणजे स्पष्टपणे समजेल. जेव्हा मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखे माझे विचार असत, मुलासारखी माझी बुद्धी असे. आणि आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्यात. आता या विशिष्ट समयी तुमच्यापैकी काही लोकांना मला आज विचारायचंय, वायूत रेघ मारल्यासारखं सांगायचं तर निर्णय घ्यायचा आहे की काहीही झालं तरीही मी हा निर्णय घेणारच आहे. कुठल्याही किमतीवर, कितीही वेळ लागला तरी मी स्थिर राहणारच आहे. भावनांवर माझा अधिकार असेल, त्यांचा अधिकार माझ्यावर नसेल. मी भावनांना ताब्यात ठेवीन, त्या मला ताब्यात ठेवणार नाहीत. मग कितीही वेळ लागला तरी मी शिकणार लवकरात लवकर देवाची आज्ञा पाळणं. परवा नाही मला काय वाटतंय किंवा माझी इच्छा काय आहे, माझ्या भावना काय आहेत. जर मी ख्रिस्ती आहे तर देवाला माझा अभिमान वाटावा अशी मी होणार आहे. मी त्याच्यासाठी भरोसेमंद असणार आहे. मी पोरकटपणा सोडून देणार आहे. आज हा निर्णय घेण्याची कुणाची तयारी आहे का सांगा मला. निर्णय घेण्यासाठी आपल्या भावनांवर अवलंबून राहू नका. आपल्याला आवडत नसलं तरी जे योग्य आहे ते करायला आपण शिकायला हवं. हे जरा आव्हानात्मक वाटतं, पण त्यामुळे तुम्ही वास्तविक विजयाच्या जागी पोहोचाल. हा देववचन तुमच्या हाती देताना आम्हाला आनंद होतोय. हे देववचनाचं सत्य आहे, तेच तुम्हाला बंधमुक्त करील. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत.
आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.